मुन्नी मी का कसं का कसे बाई भैया का स्वयंपाक भैया का हो भैया ना स्वयंपाक भैया तर एक काम कर जेवसेस का भूक लगी रहे तर जेले माय माय आई असे काय काय राहत होतं तुम्ही कभी जेईशो का मी पहिलेच हो नाही मुन्नी तशी नाही कहू मी एकोसाठी त्याला जेले काय काय हे बर्तन गिर्तन काढणं लगे ती स्वयंपाक खोली मला का झाड झूड करणं लगे वे डब्बा डुब्बा थोडासा घास घूस करणं लगे म्हणून काय जेले एकटीच जेव का ताई तुम्ही नाही जेव का नाही मी आबा घडीभर नाही जेवते टाइम से आबा मला म्हणून काय तुला भूक लाग जाय तर तू जेले असं आहे नाही आई मलाही भूक नाही लगीस आहे मी आबा जेवत नाही हे काढलेसू ना आता डब्बा गिब्बा काढलेसू मग बाद माझी उभी संग हाँ देख बाबा आता तू तबला का धुसा झाडलेसू सामने लग या स्वयंपाक खोली खाली कर ले आणि घास घूस कर बर्तन तबलक मी झाडझूड कर लेसू पुरी आणि बाई काल पडदा गिडदा धोके भयासाठी पांघरून गिंगरून बरोबर झाके ठेवून ला मग झाडझूड भाई का लगाई लुगाई करणं लगे ती मस्त बाबा लगीत काम से आणि लाई लुई फोड़नला जाणं लगे कपड़ा मंडाईन का नाही तर कजा ना माय आमदा काही समझ में नहीं आ रही से मंडाई रहे नाही तुम्ही कहाँ गया तो देखनला हो कालपासून तो धंदा छोरी से मना घर कोच काल कपड़ा लत्ता धोई के भया नहीं रही के पानी चाहिए से काका भया नहीं का सकाळ सुकाळ कपड़ा लत्ता धोया था नहीं का वाऱ्या तरी काही नाही वारत ताई आपण फक्त का पडदा गिडदाच तो धोया ना बेडशीटच धोया हो तर ज्यादा बर्तन बी नको काढू घासनला हे जे वापरी का आहेत ना काही कणिको डब्बा पीठको डब्बा तिखट मीठको डब्बा हे असंच काढ आणि बाकी का पोस पास करके ठेव दे जा अंकवान बापा तर तुम्ही पहिले खोली झाडो तर बस ठेवून नाही मग आणि कोई खराब नाही होते का अरे हो खरा मी बी बैस हो तर एक जागा हे टोपली गिपली मा काढलेसू बर्तन आणि घासान का उतरली जाय की ठेव देसू लहान अंग आणि मग या खोली झाड के भाई तुमरी का मग मी ह्याला गायले होऊन पोस पास करके डब्बा डुब्बा आई मी डब्बा डुब्बा काढूस मग जेले बी हो हा का मारजो मग डब्बा डुब्बा काढ के भया का काही माणूस मस्त बसायसाठी आरामशीर पर सकाळी आपलं घर कानूपास आहे तर एक दुई धंदा काम करू का काही नाही समजेन ला का भैया बंटी की आई कायला बडबड कर रहीस बडबड करन की इच्छा भाई तर कर रहीस बडबड जोरलक बोल बापा आवाज तरी आहे पाहिजे म्हणजे टोनमा पुटूर पुटूर लगाय देस असो मी पुटूर पुटूर कर रहीस नाही आणि तुमला कोणता धंदा काम से तिथे इंजा मस्त सोपा करा बसे असेल तर नाही मोठी जरनाईसेस तू घडीभर बसेव का कुरकुर करसेस कसे था करून नाही तर का तुमला कसे बसनला पाहिजे फक्त की आता धंदा काम से ते सकाळी कानोबास आहे आपलं घर मंडन को तर धंदा काम करू का काही नाही समजा मस्त बसायचे आणि पटेल सरकार नाही पण बंटी की आई तुला ना मी खाली पिली दिसेच नाही पाहिजे नाही का आता हे पाणी आहे म्हणून बसीस नाही तर घर राहू का बांधी परत चली जासू सकाळी हो बस्यात ओकोसाठी नाही कैरीस मी आबा आता घर असेल जरासं तर थोडंसं हातपाय हेलाव ना नाही सांग तू सांग कोणतं काम करू कोणतं काम धंदा करू सांग झाडझूड कर कसेस का मला हे जारवा जुरवा झाड कसेस का धुसा झाड कसेस का मला उलट बापा कसं तर उलटाच बोलस कायला मी तुम्हाला धुसा झाड झुड कर कहू तर मग का कर कसेस तू ओ जरासं जाय के देखो बरा वे लाईना चना फोडन का सेती तर खपरा मंडाईन का नाही तर जाय देखो बरा जरासं फोडत रहे नहीं तो कथा का जाके देखनो से सरकार को का नुबा से 2 दिवस को पहले पासून खपरा मंडाव सेत ना बस एवढंच कमी होतं घरला कच नाही तेवढं तुम्ही जाव ना जी का असा करत येतं का जाने तू बईसेस का उर्मिला तू जाय धान गिन धरके चना चुना धरके जाय मंडाव से तो कथा हर साल हम दही मंडाई रहे मोला बांदी पर जान को से भई रे स्वयंपाक तो जेवण को दे मला जान दे बांदी पर कालही नाही आईस बांदी पर तू अजय काही आवस नाही सकाळी नाही आवस भैया तुला 2-4 दिवस सुट्टीच अब आता तुम्ही सांगो बरा कस यावं परको दिवस आई होती ना दिवसभर गवतले परको दिवस गवत कालही भय आता अजय भय आता तुम्ही एक दुई भरा आणत जा सकाळी आपलं घर कानू बच्चे मंडन कसे ग भाऊ सांगो बरा तुम्ही कामधंदा कमी राहते ती सण ते बरं का असतं येवच होय झाड झूड बर्तन भांडा येवच धंदा होय सकाळी मग रांधण कोच करंजी बनाव तर चकली बनाव दिवसभर उठ जा कामधंदा होय सकाळी हो ना बंटी काजी किराणा सामान आणन कोसे ना अनेक संध्याकाळी आण देऊन तू चिट्ठी परा लिख के ठेवजो आपण आण देत अब आता जेवण खान करूसो आणि बांधी परा जासो बंटी कोण जसे बंटीला बी चल कसो आज होय गवत सकाळी गवत होऊन कोणी आणणं लगेच ना 2-1 बारा हो घरच तसे जाव ना दुई बाप बेटा जाव जेवण खान करू ना जाव मंडाव ना तर ठाव मंडाव ना से ना बहु से ना उतनी लहान अंगच देसे ना जेवण को तुम्ही बी ना अब आता बहु से तरी मला मागसे बाबूजी जेवणला चलो ना तोला का ऐकू आयो का मुन्नी हे जेवण को मागत होता तर नाही आई ऐकू की काही नाही आयो हे आया ना कसे ते ठाव बनाव कसे तर 2 ठाव बनायो आणि बाबूजी गिनला जेवण लागला नाही
असो का कोण बंटी ना काहीस का हो इन्नच काही जा बाबा आता जेवणला गुलाम लाई तरी भाऊ हो जासू जासू. चल बाई आबा आता पटपट झाडून दे माय आबा बरी गोष्टी छकालत राही की ओ मोठी बाई घर सेव का अगे माय आबा आता कोण आई हो सेव सेव आव नाही नाही मोठी बाई की तर साफसफाई चालूच आहे ना हो बाबा साफसफाई करून येतं का तर कानोबानी रवा कामरा घर हो बरोबर से ना कानोबा रवस तर साफसफाई तर करणंच पडे मोठी बाई तुम्हाला आणि लाईका धान शेती का लाईका धान शेती पर जास्त ना आती ना मोर पुरताच शेती हां 4-5च पाहिली शेती जास्त ना आती उठ माय रे ती काय तुमरे आणि तर जास्त नाही पर 2-1 पाहिली मागू कवत होती नाही हो अमदा का वे लाईका धानच नाही भया गई ती गावा तर मोर आईनेच देईसेच 4-5 पाहिली सो का नाही तुमरे आणि होशी ती का नाही सालो नाही म्हणून मी बिचारा नाही गए साल धान लगाव कयो तर नाही ऐक्या लाई को धान लगाव ना तर चांगलं असे अब अमदा लगी इनको मंग तुम्ही एक टोकीला लगाव म्हणजे लगाव कयो फालतू कयो ये लावला मागणं लगसे नाही गए साल मी तुमरे यानकाच लेगे होतो धान असा मस्त फुट्या होता नाही सुंदरी खपरा मंडायशील का मा तुम्हाला माहीतच नाही मोठी बाई काल संध्याकाळपासून मंडायशीस तरी आज संध्याकाळवरीच फोडून कसे मग जान कसे हो का कसेस हो तर मी कानी ओकोसाठी चाहिए मी केव्हा मागलेसू ना चली जसू फळांसाठी चलो ना तर मोठी बाई आबा की भीड नाही फोडले हो लाई चना बी फोडन का से बाद में करू ये झाड़झूड़ पहले आई जा सुनी का चना लाई फोड़ के मी नवी नहीं का चना इनला या हल्दी ना नमक को पानी लगा के ठेई से मी के धान आन लेसू ना मंगली जासू संग मंग सुंदरी तू एक काम करना मैंने सूर्य का काकी जी घर जाए ना उनको घर मिले थे तला धान शेत का ना आती बाई आणि कोण कोई आनी हो शेती उनको घर शेती आणि का तू फुकट में मागणार आहेस का धान बदला धान देजोच ना हो धान बदला धान देऊन नाही तर का जाय जाय उनको घर मिलेत तला जास्त बी नाही लागत कसेस ना 2 पायली धान लगस येते कसेस फक्त हो जास्त बी नाही फोडू मग वही बी बेचणं लगस येते लाई ना तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला का फुरसत मिळस आहे कोणी एकात गिराईक आया तर वो मध्ये टाइमपास होसे आपलं हो तसं नाही तर का तर ना आया का तर सुंदरी तर अटरपटू आया हो राखीला आया ना गया बी ना माये चली बी गया का तर अब आता तर घर कानो बरावस आहे तर थांब्या नाही ना मोठी बाई अब आता पेपर पुपर शेती कहीन तर गया बापा असं का चलो तर मग मी जासू काकीजी घर विचारूस आता शेतक्यात धान मिलेत तर ठीक नाही तर ठीक चनाच धर के जाऊ मग सुंदरी मी आऊस मग थोडंसं नंबर लगाय के ठेवजो काय को नंबर लगाय के ठेवजो कसे मोठी बाई उंजानीच राहू शेती ना लोक असं मग पुढं आया तर लगावून नाही देते म्हणजे बसणं लागे घडीभर तुमला हो आबा आता बसणं लगे तर का भय जी भाऊ मी ना काय होतो ना तुम्हाला चना फोडके ठेव म्हणून फोडके भया का चना नाही ना बाई कोणतो डब्बा आहे तुमरो बापा मग असे 2 तास को पहिले डब्बा आणके ठेव आणि धान आनंदला जासू कया फोडके ठेव कया नंबर लगाया आणि तुम्ही फोडके ठेवून दास्यो फोड देसू ना बाई फोड देसू घाई नको करो आबा आता लाई फोड रही हो नाही हो काही नाही बापा मी पहिले आणके ठेईशो तुम्ही चना फोड देव पहिले सुंदरी बाई आम्ही का खाली पिली सेजे का इंजे आईके बसे सेजे तर वंदा अडाव की तुम्ही मस्त घर जाओ घर का काम धंदा भी करो आणि मग आईके मोर चना फोडके नाही भया का भाऊ मोर नंबर होता ना भाऊ असं करत का कळे का अब मी भी इंजे आईके बसी से 2 घंटा भया मी जासू केविन ना तर भाऊ कसेत नाही बाई कसेत इंजा बसो थांबो कसेत तर तुमरो नंबर लगे कसेत नाही तर मग जाय कसेत म्हणून मग मी बसी ना थांबी मोर भी घर काम धंदा पडे शेती ना ओ इंबल शहाणे नको बनूस तू कारण की नाही तर केंदाडा को डब्बा आणके ठेवशो भलती विचारतेस ना धान नव्हता लाई का म्हणून गई होती हो मोठी बाई कायला झगडा करत तर का जाणं माय तुम्ही बी आबा मी झगडा कर रही का नीता मी झगडा कर रही कोण चालू करीस या कशी बोलसे सांग बरं येती चेला घाई से धंदा की तर ठेव का ना आपला डब्बा ना जाई म्हणा धंदा करायला अजी बाई चुप रहो ना धीर धरो बाबा घड़ीभर धीर धरो सबके चलाई ना चना फोटके होसे ती माय माय मनमाना भीड़ से नहीं जानी तो लाई फोड़नसाठी सुंदरी भया का चना गिना फोड़ के ली जाके ठेव को होतीस ना कोंजा काकी जी देखो ना आणके मंडाया इंजा डब्बा तेना भाऊना नी का फोड़ भी नहीं दे आणि मंग का आया उनका फोड़ दे रहे से ती मग तसं नाही बाई आबा आता वही लगड्डाव की इंजा बसी होती चना फोड़ दे तर मी केव लाई भी फोड़ देसू उनकी मी कया धान आनंद जासू मी केव धान आने पर मग संग मंग फोड़ देऊ कोण की आती तर लाई फोड़ना सुरू से तो कोण की आती मोरी आती ना काकी जी अरे बापा इंबल पहिला नंबर लगाई देस तू ना का काकी जी पहिला नंबर कसे 2 घंटा भर इंजा बसी से होता तो बा कुंजा नंबर लग्या लगीच जन आया होता ना लगीच जन लेकिन लाई फोड़ के काही चना फोड़ के असो का किती रुपये पाहिली कसेत का
काकीजी 25 रुपया पाहिली काही राहते ती. बाप रे 25 रुपया पाहिली. अन चना चना का भाव फोड देसे काकीजी? चना ना 30 रुपया किलो. 30 रुपया किलो पाहिली लग नाही फोडतेत का? नाही कसे काकीजी 30 रुपया किलो का भावला का फोड देसे ते. माये माये फोडणं तर पुसाय नाही मग. पर आता आपलं घर कानोबाच रवस आहे तर फोडणं तर लगस आहे नाही का? काकीजी का आणत तर फोडून एकच डब्बा आणत ना. अव नीता हे चना आती आणत ना काय काकीजी? लाई गी फोडो नाही का तुमच्या घरात देव रवस आहे ना? फोडूस ना फोडूस. चुंगडी मासे ते धान तुम्ही के बंडूला आण तू सायकल परा मंडाई के तर आणू सो कैस इंजा का आबच नंबर लगस आहे का? भयो ना काकीजी नाही इंबल को तर भयवच. हे सुंदरी मोठी बाई शेती आणि मग मरा का चना आणि मी फक्त पायलीवर फळांसाठी आणि दू एक पायली धान शेती असो का? बाप रे बाप खूपच भीड से नाही जाने तर भय 3-4 तास तर काही नंबर लगच नाही माणूस को. अव सुंदरी तू तर कहत होतीस ना आहे भीड म्हणा. मोठी बाई मंगाशी मी डब्बा आणके ठेवत तर नव्हती जास्त भीड. त्या आबा खूपच उबड गई बापा भीड. भाई का हो अनिता तरी लाई फोडके नाही ना मोठी बाई होनलाच शेती ना आबाच नंबर नाही लगा मरो. काकीजी बी आई गई शेती. हो बाबा या सुंदरी आई धान मागणला लाई का सांगन बसी खपरा मंडी से म्हणून मी काय चली जासून आणले सो फोडके तीनच्या तर मनमाना भीड से बापा. हो आमरे आणि बी आई होती सुंदरी धान मागणला मीच काय आमरा घर ना आती काकीजी घर राहत तर जाय देख काय. हो सांगत होती देव ना मग दुई पाहिली तर का करस काकीजी मी ना झाडजोड जांक वाहन ठे दे आणि मी काय पहिले चली जासू फोडांसाठी मग संध्याकाळी भीड राहे नाही का जेवण करे आणि आई बापा तर भीडच येईन जाणी बी. काकीजी ठेवू का मी हे चना ना हे धान धुन ठेवूस देखो मग तुमचा नंबर लगे तर मग कोणीला बी पटाई देव आई जाऊन मग मी नाही तरी तुमरो बादमाचे कोच राही मोरो नंबर असो लग रही से मला. हो हो मोरो बादमा कोच से तोरो नंबर पर मी का कसं उर्मिला बस ना अशी तर काही बसनला भेटणी ना काही नाही बस घडीभर गोष्टी माष्टी सांग. काकीजी बसन लागी काही नाही पर का नाही झाडझूड होनला से मोरे घर के आणि वही बर्तन भांडा घासन काढी से मुन्नी ना तर नाही थोडंसं धुवणं घेऊन लगे. तोला तर का नाही जन्मभर कामच राहत होती उर्मिला. आबा आता बसी राहतीस तर धान ठेके घर जासू कसेस बस घडीभर उर्मिला का करस असतं का जाणं के तो बी राबे माणूस तरी परसाला पान 3च रवस येते. वही कोणकी लाई आती तर मस्त फुट रही शेती कोणकी लाई रहे तो उर्मिला धान की लाई आती. हट माय काकीजी तुम्ही बी ना हसी मजाक पर ली जासे मोरो कवन को वर्त असो का कोण को घर की आती लाई कोण को यांका धान आती असं नाही का? तशी कहू ना तर तू बी कोण की लाई आत्ता कसेस इंबल ना आणीसेस धान इंबल को नंबर चालू से आबा कोणतं धान आहे व इंबल मस्त लाई फुटी ना जाना मोठी बाई कोणतं धान आहे ना कोणतं नाही तर मला का माहीत. आबा आता बाई घर होता धान तान्या चलो तर मग ठीक से परिवार आबा आता येणं व्हिडिओ मा येतोच. आबा आता आम्ही लाई चना फोडूनसाठी आया से कानूबा का तर तुम्हाला लाई चना फोड के भया का तर सांगो मग या व्हिडिओ कशी लगी तुम्हाला व्हिडिओ पसंद आई रहे तर व्हिडिओला लाईक करो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करो आणि नवीन रहो चॅनल पर तर चॅनलला सबस्क्राईब करो. काकीजी धरण लगो ना येऊ घमेल मोरो डोसका परस से ना दुखेव ना मोरो डोसका